सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आई वडिलांनी गावाला नेलं नाही या रागातून मंगळवारी घरात कोणीही नसताना 13 वर्षीय मुलानं छताला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या प्रबुद्धनगरमध्ये घडली आहे। अनिकेत पाईकराव असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। आई वडील हे सकाळीच नातेवाईकांकडे छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते। ते सायंकाळी परतणार होते, त्यामुळे त्यांच्यासोबत गावाला जाण्यासाठी अनिकेतनं हट्ट केला होता। मात्र त्यांनी सोबत नेलं नाही म्हणून अनिकेतनं आत्महत्या केली असल्याचा अंदाज त्याच्या भावानं व्यक्त केलाय। अनिकेतला मोठ्या भावासोबत घरीच ठेवलं होतं। अनिकेतचा भाऊ आदिनाथ दुपारी शाळेतून घरी आल्यावर घराचा दरवाजा उघडताच अनिकेतनं गळफास लावल्याचं दिसताच त्यानं आरडाओरडा केली। शेजारच्यांनी त्याला खाली उतरवत नजीकच्या रुग्णालयात नेलं असताच 2 ते 3 तासांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। काल प्रबुद्धनगर या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडली। एक 13 वर्षाचा मुलगा जो शाळा शिकत होता, अनिकेत पाईकराव या मुलाने राहत्या घरी छताला शॉल बांधून गळफास घेतला। खरं तर अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। यांना खऱ्या अर्थानं सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून जीवन जगताना त्यांनी कशा पद्धतीने जगलं पाहिजे किंवा शिक्षणही घेताना शिक्षकांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीचं जीवन कसं जगावं यावर प्रबोधनाची गरज आहे। ही दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्हीही आमच्या स्तरावर प्रबुद्धनगर असेल किंवा अन्य ठिकाणी या ठिकाणी एक सामाजिक लढा उभारण्याचं काम या निमित्ताने करू। या ठिकाणी अनिकेत गेला, पुन्हा एकही कोणताही अनिकेत जाऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू। अनिकेत हा प्रबुद्धनगरमधील मनपा शाळेत इयत्ता 7वीत शिकत होता। अनिकेतच्या घरची परिस्थिती नाजूक आहे। या घटनेमुळे सातपूर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।